बसून बसून पुढं सरकार आपला प्रवास सुरू झाला परत एकदा नव्या ठिकाणी जाण्यासाठी. मी आहे शिवाजीनगरला. तर मला माझी गाडी जी मिळणार आहे ते कंप्लीट 11 वाजता डायरेक्ट त्या ठिकाणी जाणार आहे मी. आत्ता मी लगेच ते ठिकाण सांगणार नाही आहे. सकाळी एकदम उजाडल्यानंतर मी त्या ठिकाणची जागा दाखवेल डायरेक्टली. स्टार्ट होईल आजचा सारखा प्रवास मला वाटत नाही पुन्हा कधी होईल, कारण की एवढ्या पटपट मला गाडी मिळाल्या म्हणजे स्टँड आलं की लगेच गाडी निघाली लगेच गाडी मिळाली मला तो. एक्झॅक्ट टाईम एकदम म्हणजे प्रॉपर टायमाला उतरलो येता त्र्यंबकेश्वरमध्ये. म्हणजे 11 वाजता रात्री मी शिवाजीनगरवरून बसलो होतो. कम्प्लीट पहाटे 5ला पोचले. 6 तासाचा प्रवास होता. मस्त मस्त 530 रुपये तिकीट होतं. मंदिराच्या बाहेरच आहे. खूप सुंदर अनुभव वाटतो. म्हणजे तिथं जाण्या अगोदरच मला अशी एनर्जी खूप जास्त फील होते. तुम्हाला दाखवतो मंदिर इथं समोर. आणि मोस्ट ऑफ ती सकाळच्या वारी सकाळी सकाळी प्रवास केला ना ती कशी गर्दी वगैरे सगळं कमी राहते आणि सुंदर अशा रीतीने त्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन होतं. तर स्टँडपासून डायरेक्ट आल्यानंतर पहिल्यांदा आपण मॉर्निंगला आंघोळ करायला जायचे. आता वाजले 5 कंप्लीट. तर आपण चालले आता आंघोळीसाठी पुढे. तर आपण आता आहे कुशावरती बसली. तर याचं नामदेवरायांनी वर्णन केले. कुशावर्ता करता स्नान त्याचे वैकुंठी राहणे वाचे म्हणता गंगा गंगा तर जाते जाते गंगा बोलला. तर आपलं स्नान तर झालेलं आहे कुशावर्तामध्ये. तर आता देवाच्या दर्शनाला चाललोय. आजूबाजूला एवढी थंडी आहे, परंतु एकदा स्नान केल्यानंतर ती संपूर्णपणे थंडी गेलेली आहे माझी. तर ज्ञानोबा हर हर महादेव. आता दर्शन मागायला लागलो. थोड्या वेळातच दर्शन झालं. आता आतमध्ये चालू मेन मंदिरामध्ये. तर आता आपण महादेवाच्या त्र्यंबकेश्वरनाथाच्या या आपण दरबारामध्ये आहोत. त्या ठिकाणी खूप सुंदर वाटते. या ठिकाणी देवाची आता एक भाग्य आमचं असं की या ठिकाणी आल्यानंतर देवाची समोर पूजा बघितली आम्ही संपूर्ण. खूप खूप सुंदर वाटतंय. तू वर्षभरात 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचं मला. देवाची कृपा असेल तर नक्कीच होईल. तर आत्ता माझं गृष्णेश्वर झालं, आज त्र्यंबकेश्वर झालं. उद्या बहुतेक माझा भीमाशंकर पण होईल. सो 3 तर होतील. तर बाकीच्यांचं बघून कसे होतील ते पण होईल. तर या ठिकाणी जो माग आहे ना माझा हा ब्रह्मगिरी आहे आणि या ठिकाणचा जो आहे तो आहे गंगाधर. म्हणजे ह्या ब्रह्मगिरीचं असं आहे की ज्यावेळेस महादेवाने आपल्या जटा आपडल्या त्या ठिकाणी गंगा प्रकट झाली आणि त्या ठिकाणी ती तिकडे येऊन या गंगाद्वारला येते. आणि इथला जो गंगेचा जो प्रवाह आहे तो डायरेक्टली आपण मग अशी जिथं आंघोळ केली स्नान केलं त्या ठिकाणी तो कुंड निर्माण झाला. जो
एवढं पुणे बघायला जर सुंदर वाटतं सकाळच्या वाटतं तसंच नाशिकचा पण तसंच व्यवस्थित येतात बरं का. खूप सुंदर वाटलं पुण्यामध्ये या ठिकाणी येऊन. नाशिकमध्ये वेगळी या ठिकाणी एनर्जी आहे सकाळच्या त्या हवेमध्ये काय वेगळी काय वाटत नाही. चांगला अनुभव आहे. तर आता आपण नाशिकच्या रामकुंड येते. इथं गोमुख आहे, पाणी पडतंय. सगळी ज्या जण या ठिकाणी पाणी घेतात. जो 12 वर्षानंतर नाशिकमध्ये जो महाकुंभ मेळा होतो ना तो या ठिकाणी होतो बरं का मित्रांनो. सगळे या ठिकाणी ते ऋषी साधू या ठिकाणी येतात आणि इथं या ठिकाणी स्नान करतात. तर आपण आलो आता पंचवटीमध्ये. तर पहिल्या सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी रामकुंड त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं तर त्या ठिकाणी स्नान घेऊन यायचं. त्यानंतर मग तुम्ही कपालेश्वराचं म्हणजेच महादेवाचं दर्शन घेऊन मग तुम्ही जी सीतेची गुहा आहे त्या ठिकाणी जाऊन मग तिथलं दर्शन घ्यायचं. तर आपण तेच करणार आहे. आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी या ठिकाणी येऊन गेले काळाराम या मंदिरामध्ये. तर मी आता गोरेराममध्ये आहे. तर तिथे तुम्हाला काही दृश्य दाखवतो. ते ह्या गोरेराम आणि काळाराम या मंदिराचा इतिहास खरं जाणून घ्यायचा तर आपण कोणत्या तरी नाशिककर यांच्याकडून हा संपूर्ण इतिहास जाणून घेऊयात. कोणीतरी आपल्याला मिळेल जो आपल्याला या दोन्ही मंदिराचा इतिहास सांगेल, गोराराम सुद्धा आणि काळाराम सुद्धा. तर यांची जी स्थापना आहे या मूर्तींची 200 वर्षापूर्वीची आहे आणि ती संपूर्ण जे मंदिर पूर्णपणे लाकडात. आणि गोरेराम तर का तर ज्या मूर्त्या आहेत देवाच्या त्या संपूर्ण पांढऱ्या दगडामध्ये, त्यामुळे या ठिकाणाला गोरेराम म्हणतात. नाशिकमध्ये आल्यानंतर खूप जुनी पुरातन मंदिरं दिसतात त्या पंचवटी जे आहे या ठिकाणी. खास कमेंट केली की नाशिकमध्ये गेलं तर लस्सी जरूर त्या खूप चांगली आहे. क्लास लागते एकदम मस्त. तर आपण गोरेराम बघितलं तसेच आता आपण काळाराम या मंदिरापाशी आलेलो आहे. याचं जे उद्घाटन येते श्री नरेंद्र मोदी आपल्या केले आहे. सुंदर बनवले आहे बरं काय संपूर्ण काळाराम मंदिर. गोरेरामपेक्षा हे खूप मोठं आहे जास्त आणि ह्याच्या बाहेर असं खूप सुंदर कोरीव काम केलं आहे दगडामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. खूप खूप जास्त सुकून वाटतं या ठिकाणी बसून. काळाराम मंदिर कधीतरी असं वाटतं ना शांततेची जागा असावी थोडीशी, बरं वाटतंय जरा नाही का देवाच्या दारामध्ये एकदम. तसं काय नाही, काय होतं माहिती का, दररोज 3-3 दिवस घरामध्ये बसून सूर्यसुद्धा दिसत नाही. कारण की कामच इतकं असतं. 8:30ला उठायचं आणि 9ला लॉग इन करायचं. 9ला लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली खाल्लं 1 वाजता की डायरेक्ट 8-9 असं लॉग ऑफ व्हायला. सो 3-4 दिवस मिळते सूर्य काय दिसत नाही. त्यापेक्षा
सॅटर्डे संडे मिळतं तर असं काहीतरी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. मी लास्ट 4 दिवस झालं बाहेर आहे. पहिल्यांदा तर मी अलिबागला गेलो, नंतर औरंगाबाद, नंतर पुणेश्वर, आता नंतर लगेच आलो आता नाशिकला. तर खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात आणि एक टार्गेट ठेवलं यावर्षीचं, ते म्हणजे मला यावर्षी कंप्लीट करायचं 12 ज्योतिर्लिंग यावर्षी तरी. तर बघू आता किती कसं कंप्लीट होतं. तर जरा एक नवीन जर्नी सुरू केली. म्हणजे आता बघितलं ना तर मी असं एवढं जास्त फिरलेलं नाही आहे अख्ख्या इथं. जास्तीत जास्त मी फिरले आळंदी, पंढरपूर एवढंच केलं. पण तू बाकीच्या गोष्टी अशा बघितल्या नाही, त्यासाठी हा एक्सप्लोअर करायच्यात नवीन गोष्टी आता लाईफमध्ये. तर आता आपण सगळं सीता गुफा बघायला याच ठिकाणी आलेलो आहोत. सगळ्यात अवघड पडावी तो सुरू बसूनच बाहेर पडायला बसून पुढं सरकायला. तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर बसून जावं लागेल. त्याला BP शुगर असेल जायला नाही का, त्याला भीती वाटते. ते जरा प्रेफर नका करू, म्हणजे असं ठिकाणी जायला. पण छान आहे, सुंदर आहे. तर आत्ता आपण मनसरला आणि या ठिकाणी मग इथून जायचं आपल्याला भीमाशंकरला. आणि गाडीचं तर पत्ता आता काहीच नाही आहे. आय डोंट नो परत कसं येणार आहे. ठरवलं जायचं आता. फायनली भेटली गाडी. जागा मिळाली आहे. बघा बघू 57 तर आहे. 2 तास लागतील पोहोचायला. खूप जास्त लेट झाला पण होईल. बघू मंदिर पुढे जाऊ. बस आलेली इथून